नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर आम्ही पण मजेत. तर साहेबांनी आणलेले आहेत कवट बघा. तर कवट हे तुम्हाला माहीतच असेल, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल. खेड्यापाड्यात तर सगळ्यांनाच माहीत असते कवट काय असते तर एकदम लाकडासारखं असं त्याचं बाहेरचं कवच असतं या, म्हणून त्याला वूड ॲपल असं इंग्लिशमध्ये म्हणतात बरं का. तर एकदम मस्त अशी 5 कवटं आणली होती. आणि बघा मी अशी मोठा जी वरवंट असतो ना त्याने फोडून घेतलेत. कारण कठीण असते त्यामुळे तशा प्रकारचाच त्याचा वापर करून फोडावं लागतं. तर इथं मी वरवंट्याने 5च्या 5 कवटं फोडून घेतली बघा. तर आणि ह्याचा गर खूप मस्त असा होता, एकदम ताजी ताजी कवटं असल्यामुळे खूप छान होती. म्हणून म्हटलं जरा चेक करून बघावं आंबट आहेत का कसे आहेत. म्हणजे कवट हे आंबटच असते. काय कवटं जास्त आंबट असतात तर काय थोडीफार कमी असतात. कसं आंबटपणा चेक केला का आपल्याला गूळ घालताना त्याचं प्रमाण बरोबर कळतं, म्हणून मग पहिल्यांदा चेक करायचं. तर मी अशा प्रकारे ही कवटं सगळी फोडून घेतली आणि नंतर याच्यामधला सगळा गर असा चमच्याने काढून घेतला आहे. चमच्याने काढून घेतलं ना अशा प्रकारे व्यवस्थित निघतं. आणि काय झालं तर 2-3 दिवस झालं कवटं आणली होती आणि रोज हे आलं का म्हणायचं अगं त्या कवटात चटणी कर चटणी कर, पण मला काय केलं होतच नव्हती. मग म्हणलं आज आता चटणी करूनच टाकावी. तर म्हटलं आता चटणी करू का बर्फी करू, तर बघू म्हणलं आधी सुरुवात तर करूया, मग काय होईल ते होईल. मग अशा प्रकारे मी का नाही पूर्ण कवटाचं पूर्ण म्हणजे जो गर आहे तो काढून घेतला, तर ताट भरून गर झाला. हा गर आपल्याला चमच्यानं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये जे बारीक तंतू असतात ते पण काढून टाकायचे. कवटामध्ये कसं असते भरपूर बिया असतात त्यामुळं म्हणजे जर कुणाला बिया आवडत नसत्या तर अशा प्रकारे आपली जी पुरणाची चाळण आहे त्याच्यामध्ये हे घालून असं वाटीनं वगैरे स्मॅश करून घ्यायचं. वाटीनं नाही तुम्हाला जमत नसलं तर हातानं अगदी व्यवस्थित होतं. मी वाटीनं आधी पहिल्यांदा केलं, पण वाटीनं अगदी ते मऊ मऊ असल्यामुळं हे पण खूप मऊ असतंय ना कवटाचा जो गर असतो तो ते व्यवस्थित स्मॅश होत नव्हतं, म्हणजे खाली पडत नव्हतं व्यवस्थित गर, म्हणून आणि म्हणजे पटपट उरकत नव्हतं, म्हणून मी मग नंतर हातानंच केलं. तर अतिशय आयुर्वेदिक फळ आहे बरं का हे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं व्हिटॅमिन सीचं मुबलक प्रमाण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हे खाल्ल्यामुळं म्हणजे कवट आपली पचनसंस्था सुधारते. पचनाला एकदम चांगलं आहे हे. आणि याचं कसं आहे माहिती आहे का, कुणाला जर याच्या बिया सकट आवडत असला ना हा गर, तर चांगलंच आहे. बिया आणि ह्याच्यामध्ये जे तंतू असतात त्यामुळं याच्यामध्ये भरपूर फायबर असतं आणि मग आपल्याला बरोबर पचन व्यवस्थित होतं. मग ज्यांना बिया काढायच्या नसतील त्यांनी नाही काढल्या तरी चालतं. बिया जरी न काढता केलं ना तर त्या बिया दाताखाली येतात आणि त्यामुळं भारी लागतं एकदम. आणि खरं सांगू का, ही कवटात चटणी करताना माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटत होतं काय विचारू नका. म्हणजे चिंच, कवट किंवा बोरं वगैरे असं आंबट कुठलंही फळ आपण बघितलं का आपल्या तोंडाला पाणी सुटतंच. तर मी पहिल्यानं काही ते व्यवस्थित होत नव्हतं, म्हणून मग मी हातानं शेवटी केलं. आणि अशा प्रकारे हातानं करून ह्याच्यातल्या बिया आणि जी तंतू आहेत ते बाजूला काढलेले आहेत. तर मी निम्म्याच जो कवटाचा गर होता ना त्याचं केलं आहे हे, आणि निम्मा मी बियांसह करणार आहे, तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. आणि अशा प्रकारे याचा गर पण निघालेला आहे. आणि हे बघा पूर्णपणे हे चिकट असल्यामुळं काही खाली पडत नाही, आपल्याला अशा प्रकारे चमच्यानेच काढावं लागते. तर मी इथं चमच्याने काढून घेतला गर सगळा. तर हे बघा एवढं मी ठेवलं होतं बियासह. तर आता हेच आपण नंतर करूया जे चटणी किंवा काय करणार आहे ते. आणि हा बघा गर आहे, हो हा जो गर आहे तुम्ही एका वाटीत घातला आणि म्हणजे मोजून घेतलं म्हणजे आपल्याला कसं गुळाचं प्रमाण कळतं. आणि ह्या ज्या साईडला काढल्या त्या बिया, खरं तर आमच्या साहेबांना अजिबात आवडत नाही बिया काढून करायला, पण मला ह्याचं म्हटलं होतं म्हणजे वड्या करू नाहीतर आपलं जे जाम वगैरे आहे ना त्या टाईपचं करूया, म्हणून मग मी त्याच्या बिया काढल्या. तर आता मी जामच करणार आहे असं समजा तुम्ही. आणि मग आता हा जो गर आहे तो मी पूर्णतः ह्या कढईमध्ये काढून घेणार आहे. तर अगदी मऊसुद्धा असतोय, चिकट असतोय, तो निघत पण नाही पटकन. त्याला जर हाताचा वापर केल्याशिवाय निघतच नाही खरं सांगायचं तर. तर आता हा मी कढईमध्ये काढून घेतलेला आहे. आता गॅस पेटवायचा आणि त्याच्यावरती कढई ठेवून देऊ. आणि मग नंतर मग गूळ फोडून घ्यायचं आपल्याला. तर कवट असताना महाशिवरात्रीला खाल्लं जातं बरं का, म्हणजे काय काय ठिकाणी. आता म्हणजे कसं आहे, कवटाचं एक वेगळंच महत्त्व आहे महाशिवरात्रीला. महादेवाला हे फळ खूप आवडतं. आणि ज्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास असतोय ना त्या दिवशी म्हणजे जे भक्तगण वगैरे असतात ना त्यांना कवटाचा प्रसाद दिला जातो. असं म्हणजे मन प्रचलित आहे की जी कवटाच्या बिया असतात ना त्याच्यामध्ये अमृत असतं महाशिवरात्री दिवशी, आणि त्यामुळं ह्या फळाचाच म्हणजे प्रसाद देतात भाविकांना. तर बरोबर महाशिवरात्रीच्या टायमिंगला बघा आपल्याला बाजारात कवटं बघायला मिळतील.
आणि ह्या कवटाचं खरोखर एक महत्त्व आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हा अगदी आयुर्वेदिक गुणाने परिपूर्ण फळ आहे बरं का. म्हणजे कसं आहे की आपल्याला बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये भूक लागत नाही किंवा कमी लागते भूक, तर त्यावेळेस आपण जर हे कवटाचं सेवन केलं ना, म्हणजे कवट खाल्लं, तर आपली भूक वाढते. आता कसं जेवढा गर आहे तेवढा आपल्याला गूळ घालायचा आहे, किंवा थोडासा जादा घातला तरी चालतो. कारण मी म्हटलेलं पहिलंच, कवट चेक करायचं आहे पहिल्यांदा किती आंबट आहे वगैरे बघायचं, आणि त्यानुसार जरा गुळाचं प्रमाण थोडं फार कमी जास्त आपण करू शकतोय. काही काही कवट असतात ती खूपच आंबट असतात, मग हे जरा आंबट होतं, त्यामुळे मी इथं जवळजवळ 1.5 वाटीला थोडंच कमी असा गूळ घातला. 1 वाटी गरासाठी मी 1.25 वाटीपेक्षा थोडासा जादा गूळ घातला आहे. आता हा पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे, आणि म्हणजे सतत हलवायचं आहे. पूर्ण गूळ ह्याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. हे एकदम जेली टाईप बनतं आणि मस्त असा जाम ह्याचा तयार होतो. तर तुम्ही ह्याच्यात जाम बनवा किंवा याच्या वड्या पाडा किंवा असंच खावा, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त हे आपल्याला पोटात गेलं पाहिजे, हेच महत्त्वाचं आहे. तर इथं मी अशा प्रकारे हे बनवून घेतले. थोडा थोडा गूळ इथं राहिलेला आहे, आणि एक 3 ते 4 मिनटात ही जे आहे ना तयार होतं बघा. लहानपणी दुकानामध्ये बघा एका छोट्याशा पुडीमध्ये चट्टामट्टा मिळायचा. तुम्हाला आठवत असेल का नाही मला माहीत नाही, पण आमच्या लहानपणी पण मिळायचा, आणि माझ्या मुलांच्या लहानपणी पण मिळायचा. तर मुलं पण आणायची. मला नेहमीच आवडतो खरं सांगायचं चट्टामट्टा. एवढं मोठे झाले पण अजून पण कधीतरी चिंचा बोरं किंवा असं चट्टामट्टा वगैरे खावावा लहान असल्यासारखं वाटतं, असं म्हणजे माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे. तर कसं असतं, आपलं मन हे कायमच लहान असते. आपण कितीही मोठं अगदी म्हातारं झालो तर आपलं मन हे तरुणच असते, आणि त्यामुळं आपल्या मनाला जे वाटतं ते केलंच पाहिजे माणसानं, असं मला तरी वाटतं बघा. तर सांगायचं म्हणजे, जो चट्टामट्टा असतो ना, त्याची जी चव असते ते सेम टू सेम चव ह्या कवटाच्या चटणीची लागते. तर खूप भारी लागतं. मला असं झालं की कधी होतं आणि मी कधी खाते, एवढी एक्साइटमेंट मला झाली. म्हणजे खरोखरच मला पूर्वी एवढं आवडायचं नाही बरं का हे, म्हणजे कवट वगैरे मी लहानपणी इतकं खाल्लंच नाही. पण जसं लग्न झालं तसं आमच्या म्हणजे साहेबांना असं प्रत्येक गोष्टीत, म्हणजे असं रानमेवा जो असतोय ना, तो आणायची सवयच आहे त्यांना. त्यामुळं कवटं बोरं चिंचा वगैरे हे असल्या गोष्टी ते आणत असतात, आणि त्यामुळं मला पण आता सवय लागली म्हणजे असं काय काय नवीन नवीन करायची. तर साहेबांना पण आवडतं कवटाची चटणी, मला पण आवडते, आणि माझ्या मुलांना पण आवडते. त्यामुळे कवटाचा सीझन असतोय तोपर्यंत आमच्या घरातली कवटं काय हालत नाही. ती सारखं संपली चटणी का आणते ते कवटं मग करावीच लागते. तर अशा प्रकारे आपली ही जी चटणी किंवा जाम आहे तो तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशी ह्याची कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे, एकदम असं हे झालं पाहिजे बघा घट्टसर, आणि ह्याला एक चकाकी येते छानशी. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इतर काय गोष्टी टाकायच्या असतील टाकू शकतात. कोणी सैंधव मीठ टाकतं, तिखट टाकतं, लाल तिखट वगैरे. तर मी इथं काहीही टाकत नाही, फक्त आणि फक्त गूळ आणि हा जो कवटाचा गर आहे तो टाकते. तर अशा प्रकारचा जाम मी पहिल्यांदाच केलेला आहे. नेहमी मी बिया ज्या असतात त्या बिया न काढताच ह्याची जी चटणी आहे ती बनवते, पण मी म्हटलं ह्या वेळेस जरा जाम वगैरे बनवावा म्हणून मग हे करते. पण टेस्ट काही वेगळी लागत नाही. पण मी बियांचा पण केलेला आहे पुढं बघा तुम्ही. तर मला वाटतं ह्या दोन्हीमध्ये बिया न काढता जी केलेली आहे त्याची टेस्ट एकदम भारी लागते, आणि बिया काढून केली ना स्मूथ आहे, दिसायला पण भारी दिसते, पण बिया न काढता केलेलीची टेस्ट एकदम भारी. बियासकट जो कवटाचा गर होता ना, त्याच्यामध्ये पण जेवढा गर तेवढाच मी गूळ घातला, थोडासा जादा घातला. कारण मी मगाशी सांगितलं थोडंसं आंबट होती कवटा, त्याच्यामुळे थोडासा घातला जादा. त्याचीही अशा प्रकारे चटणी बनवून घेतली. इकडं जाम चटणी आपली रेडी झालेली आहे. तर जाम मी एका भांड्यामध्ये भरून ठेवते. त्यापूर्वी मी थोडीशी जाम कसा झाला आहे तो चाकून बघते. तर वाह, खूप मस्त असा झालेला आहे. आणि आता मग हा मी भरून ठेवते, थंड पण झाला आहे. तर एवढं सगळं करेपर्यंत माझं संध्याकाळचं जेवणाचं स्वयंपाकाचं टायमिंग झालेलं होतं. तर स्वयंपाकात मला काय बनवावं कळत नव्हतं, पण काहीतरी बनवावं लागणारच होतं. मग आधी बघितलं टोपल्यात किती स्वयंपाक शिल्लक आहे, तर 4 चपात्या शिल्लक होत्या. मग म्हटलं आज आपण डाळ खिचडीच बनवावी, जी की आपल्या सगळ्या लेडीजची फेवरेट असते, कारण ती पटकन उरकते आणि ती केल्यानंतर बाकी काहीच करावं लागत नाही. म्हणून मग मी अशी मस्त अशी डाळ खिचडी बनवली आहे, जी की वाफाळलेली आहे गरम गरम. तर डाळ खिचडी बनवताना मी
नेहमी सुटसुटीत अशी डाळ खिचडी बनवते. असं कोण कोण पातळ बनवतं पिठल्यासारखं, पण मला आवडत नाही. अशी सुटसुटीत आवडते आणि मुलांना पण आवडते. साक्षूला आवडते जरा पिठल्यासारखी, पण आम्हाला कोणाला आवडत नाही. मी अशा प्रकारे डाळ खिचडी बनवून घेतली. आता आम्ही सगळी जेवण करून घेतो. कधी थंडीचा जोर जास्त असतोय तर कधी कमी असतोय. तर आज बघा थंडी जास्तच होती आणि मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं की मला म्हणजे थंडीमुळं सर्दी आणि खोकला खूप झालता, म्हणून मी जरा थंडीत जायचं टाळत होते. मग आज पण तसं वॉकिंगला गेले नव्हते. मग म्हटलं आज संध्याकाळी वॉकिंगला जावं. मग साहेब जेवण झालं होतं आमचं. साहेब म्हटलं येतेस का वॉकिंगला? तर मी म्हटलं हां येते. तर मग आम्ही आता निघालो आहे. तर संध्याकाळचे 6 वाजून गेले होते आणि हे बघा दिवस कसा मावळतीला आलेला आहे आणि आजूबाजूचं वातावरण पण बघा. तर आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर वॉकिंग स्पॉट आहे. खूप छान वाटतं तिकडं. गर्दी वगैरे काय नसते आणि वॉकिंगला बरीच लोकं येतात. तर आज काय रोजच्यासारखं 5.5 किलोमीटर किंवा 6 किलोमीटर आमचं वॉकिंग होणार नव्हतं, पण म्हटलं चला 2-3 किलोमीटर तरी चालून यावं म्हणून आम्ही निघालो आहे दोघं. आणि आज साक्षू पण येणार होती वॉकिंगला आमच्याबरोबर. म्हणजे आली नाही, तिची मैत्रीण आहे राजश्री, तुम्हाला मी दाखवते एका व्लॉगमध्ये. तर राजश्री आणि त्या दोघी पाठीमागून येणार आहेत. तर म्हटलं आम्ही पुढं जाऊन म्हणजे चालून यावं. मग आता आम्ही दोघंही हायवेपर्यंत बायपासपर्यंत दोघं चालत गेलो. तिथंपर्यंत गेलं का 3 किलोमीटर बरोबर भरतं आमच्या घरापासून, म्हणजे येऊन जाऊ ना. तर 3 किलोमीटर भरतं म्हणून म्हटलं आता हायवेपर्यंत गेल्यानंतर तिथून माघारी आलो आहे. तर ह्या मुली आम्हाला भेटल्या रस्त्यात. मग आम्ही आता थोडा वेळ तिथं कट्ट्यावरती बसलो आणि मग अंधार पडल्यानंतर मग आम्ही माघारी फिरलो. हाय गाईज, बाय गाईज. अंधार पडलाय गाईज आता आणि आम्ही उगाचच वॉकिंग म्हणून आलतो. गाईज बसलोय वॉकिंगला येऊन. वॉकिंग करता बसलो. चलो गाईज बाय. बाय बाय.